नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. संसदेचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, महापालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ, औरंगाबाद इथं रिमोटच्या मदतीनं वीज चोरी करणाऱ्या 7 जणांना अटक, वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध ही कारवाई आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवत भारत उपांत्य फेरीत. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. सभागृहातलं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी महाजन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना सहकार्य करण्याचं आवाहन करणार आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी काल मुंबईत राज्यातले खासदार तसंच आमदारांशी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाठिंबा दिल्याबद्दल कोविंद यांनी त्यांचे आभार मानले. राज्यातल्या महापालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या निर्णयानुसार मुंबई महापालिकेतल्या नगरसेवकांना 25,000 रुपये तर अन्य अ वर्ग महापालिकेच्या नगरसेवकांना 20,000, ब वर्ग महापालिकेच्या सदस्यांना 15,000 तर क आणि ड वर्ग महापालिकेच्या नगरसेवकांना 10,000 रुपये मानधन मिळणार आहे. दूरध्वनी, लेखन सामुग्री आणि टपाल यासंदर्भातला खर्च आणि महागाई विचारात घेऊन ही वाढ करण्यात आली असल्याचं या निर्णयात म्हटलं आहे. शिवसेनेचा समृद्धी महामार्गाला विरोध नाही, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये या भूमिकेवर ठाम असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे म्हणूनच शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढे जात आहेत. शेतकऱ्यांची संमती असेल तरच खरेदी खत होत आहे, असंही ठाकरे म्हणाले. सुलभ पीक कर्ज अभियानाद्वारे राज्यभरात 16 जिल्ह्यातल्या 44,790 शेतकऱ्यांना 320 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ही माहिती दिली. मराठवाड्यातल्या परभणी, हिंगोली, जालना, बीड, उस्मानाबाद आणि नांदेड यासह 16 जिल्ह्यांमध्ये या अभियानांतर्गत 1,651 मेळावे घेऊन कर्ज वितरण करण्यात आलं. 6 जूनपासून सुरू झालेलं हे अभियान 31 जुलैपर्यंत गाव पातळीवर राबवलं जाणार होतं. मात्र शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता हे अभियान येत्या 31 ऑगस्टपर्यंत राबवणार असल्याचं सहकार मंत्री देशमुख यांनी सांगितलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा काल पक्ष कार्यकर्ता मेळावा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी शिवसेना आणि भाजपमधला वाद म्हणजे एक नाटक असल्याचं सांगितलं. गोरक्षकांमुळे अल्पसंख्याक समाजामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं. परभणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पालिकेच्या मालकीचे गाळे आणि ओट्यांचे भाडे तसंच अनामत रक्कम याविषयी पारित केलेला ठराव महापालिका अधिनियमात बसत नसून तो महापालिकेस अहितकारक असल्याचं कारण सांगत राज्य शासनानं रद्द केला आहे. महापालिकेच्या मालकीचे गाळे आणि ओटे हे भाडे तसंच बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्वावर व्यापाऱ्यांना देण्यात आले आहेत. या गाळे आणि ओट्यांची करारनाम्याची मुदत संपली असून कराराचं नूतनीकरण करण्यात आलेलं नाही. ज्यावेळी हे गाळे आणि ओटे वाटप करण्यात आले त्यावेळी नगरपालिकेनं ते नियमाप्रमाणे केले नसल्याचं सांगून या सर्व गाळ्यांच्या भाड्याचं आणि अनामत रकमेचं मूल्यांकन करून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत 2 डिसेंबर 2016 रोजी ठराव घेण्यात आला. या ठरावात रेडी रेकनरच्या 35% रक्कम भाडे आणि अनामत म्हणून आकारण्याचा तसंच दरवर्षी 10% दरानं यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हा ठराव नियमानुसार नसल्याचं सांगत आयुक्तांनी तो शासनाकडे पाठवून विखंडित करण्याची शिफारस केली होती. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. औरंगाबाद इथं वीज चोरी करणारं उपकरण बनवणाऱ्या टोळीतल्या सदस्यांसह 7 जणांना अटक तर अन्य 15 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यात वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. किशोर राईकवार असं या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आहे. पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि महावितरण सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
या प्रकरणात थेट मीटरमध्ये फेरफार न करता चीनी बनावटीच्या रिमोट कंट्रोलद्वारे मीटर नोंद गती कमी करण्यात येत होती. आरोपीनं आपल्या घरातच हे उपकरण बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. तसंच गेल्या 2010 सालापासून याची विक्री सुरू होती, अशी माहिती समोर आली आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं न्यूझीलंडवर 186 धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघानं कर्णधार मिताली राजची शतकी खेळी आणि वेदा कृष्णमूर्तीच्या 70 धावांच्या जोरावर 50 षटकात 7 बाद 266 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला न्यूझीलंडचा संघ 26व्या षटकात 79 धावांवर सर्वबाद झाला. 15 धावा देत 5 बळी घेणाऱ्या राजेश्वरी गायकवाड हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली. कर्णधार मिताली राजनं सामनावीर पुरस्कार पटकावला. येत्या गुरुवारी उपांत्य फेरीत भारताचा ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे. लातूर शहर पाणीपुरवठ्याचा पूर्ण नियोजन पद्धतीनं आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लातूर जिल्ह्याची आढावा बैठक झाली. त्यात या योजनेस तात्काळ मान्यता देण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भविष्यात रेल्वेनं पाणी आणावं लागणार नाही या दृष्टीनं हा आराखडा असावा असं सूचित करून शहरातला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला प्राधान्य द्यावं असे निर्देश फडणवीस यांनी दिले. परभणी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा आरोप माजी आमदार विजय गव्हाणे यांनी केला आहे. कोट्यवधीचा घोटाळा असलेल्या या योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा वार्ताहरांशी बोलताना त्यांनी दिला. अल्पसंख्याक मंत्रालयातले उपसचिव S.C. तडवी यांनी राज्य वक्फ मंडळाच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी A.R. कुरेशी यांची अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीशपदी निवड झाल्यामुळे हे पद रिक्त होतं. या निवडीस औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आल्यानं पुढील आदेश येईपर्यंत पदभार स्वीकारू नये असे आदेश खंडपीठानं दिले होते. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जोरदार पाऊस झाल्यानं गोदावरी आणि तिच्या उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत. नांदूर मधमेश्वर कालव्यातून काल रात्रीही सुमारे 22,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून जायकवाडी धरणात 30,169 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत कालच्या तुलनेत सुमारे 1% वाढ झाली असून धरणात सध्या 396 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा असून तो एकूण साठवण क्षमतेच्या 18.25% एवढा आहे. परभणी जिल्ह्यात पूर्णा तसंच परभणी इथं काल रात्री पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र नांदेड इथं दुपारच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. औरंगाबाद शहर परिसरातही काल दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. बीड जिल्ह्यात आतापर्यंत खरीपाची 97% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीपाचं 6.5 लाख हेक्टर एवढं क्षेत्र असून तूर, उडीद, मूग आणि कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यानं शेतकरी पावसाची वाट पाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या भाटीपुरी इथल्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला 7 वर्ष सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल सुनावली. गेल्या वर्षी ही घटना घडली होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेचं उद्यापासून पावसाळी अधिवेशन, आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या मासिक मानधनात वाढ. औरंगाबाद इथं रिमोटच्या मदतीनं वीज चोरी करणाऱ्या 7 जणांना अटक. वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांविरुद्धही कारवाई. आणि महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडवर विजय मिळवत भारत उपांत्य फेरीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी संक्षिप्त बातमीपत्र सकाळी 10 वाजता.